श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातले दुसरे पर्व म्हणजे पर्वसंग्रह पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती सांगतात, यानंतर अनेक वृत्तांतांनी युक्त असलेले व अत्यंत रमणीय असे 7वे द्रोण पर्व आहे. द्रोण पर्वातील विषय पुढील प्रमाणे आहेत. महापराक्रमी आणि श्रेष्ठ अस्त्रवेत्ते जे द्रोणाचार्य त्यांना सेनापती पदाचा अभिषेक झाल्यानंतर दुर्योधनाच्या मनातला संतोष व्हावा या हेतूने प्रज्ञावंत पांडुपुत्र युधिष्ठिराला पकडण्याची त्यांनी केलेली प्रतिज्ञा, द्रोणाचार्यांनी केलेली ही प्रतिज्ञा सफल करण्यासाठी संशप्तकांनी अर्जुनाला रणांगणातून झुलवून दूर नेल्याचा वृत्तांत, युद्धामध्ये इंद्राप्रमाणे तेजस्वी असलेल्या भगदत्ताचा त्याच्या सुप्रतीक नावाच्या हत्तीसह केलेला वध, अजून यौवनाच्या उंबरठ्यावरचा असलेला शूर आणि बालवयाचा अभिमन्यूला एकटा गाठून जयद्रथ इत्यादी अनेक वीरश्रेष्ठांनी त्याचा केलेला वध, अभिमन्यू रणांगणात पडल्यावर खवळून गेलेल्या अर्जुनाने युद्धामध्ये 7 अक्षयणी सैन्याचा चुराडा करून जयद्रथ राजाचा केलेला वध, युधिष्ठिर राजाच्या आज्ञेने अर्जुनाचा शोध करण्यासाठी महाबली भीम आणि महारथी सात्यकी हे दोघे देवांना सुद्धा अजिंक्य असलेल्या कौरवांच्या सेनेमध्ये घुसले हा वृत्तांत, रणांगणात निधन पावलेल्या संशप्तक वीरांपैकी मागे उरलेल्या 9 कोटी वीरांचा अचानक हल्ला करून अर्जुनाने केलेला समूळ उच्छेद, धृतराष्ट्राचे पुत्र, गोफणीतून दगडांचा वर्षाव करणारे वीर, विविध डावपेचांचा उपयोग करून लढणाऱ्या नारायणांचे आणि गोपालांचे गण, अलंबुष, श्रुतायू, पराक्रमी जलसंघ, सौमदत्ती, विराट, महापराक्रमी द्रुपद आणि घटोत्कच इत्यादी आणि इतरही वीरांचा रणामध्ये झालेला संहार, द्रोणाचार्य रणात पडल्यानंतर अश्वत्थाम्याने संतापून केलेला नारायणास्त्राचा प्रयोग, आग्नेय आख्यान, सर्वश्रेष्ठ रुद्र महात्म्य, व्यास महर्षींचे आगमन आणि कृष्ण व अर्जुन यांचा महिमा असे हे द्रोण पर्वातील विषय आहेत. हे महाभारतातील 7वे मोठे पर्व होय. जे राजे रणांगणात पडले त्याचप्रमाणे ज्या वीर पुरुषांचा या द्रोण पर्वात उल्लेख आलेला आहे त्यांच्यापैकी बहुतेक सारे निधन पावले. या द्रोण पर्वात एकूण 170 अध्याय असून श्लोकांची संख्या 8909 इतकी आहे असे महर्षी व्यासांनीच परिगणन केले आहे. यानंतर अत्यंत अद्भुत असे कर्ण पर्व आहे. कर्ण पर्वातील विषय महाबुद्धी मान मद्रराज शल्याची कर्णाने आपला सारथी म्हणून केलेली नियुक्ती, त्रिपुर नावाच्या असुराच्या पराभवाचे वर्णन करणारे प्राचीन आख्यान, रणांगणावर निघण्याच्या तयारीत असतानाच कर्ण आणि शल्य यांचे झालेले कडाक्याचे भांडण, शल्याने कर्णाला सांगितलेले व कर्णाच्या निंदेने भरलेले हंसकाकीय आख्यान, अश्वत्थाम्याने केलेला पांड्य राजाचा वध, त्याचप्रमाणे दंडसेन आणि दंड यांचा निपात, कर्ण आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये झालेल्या द्वंद्वयुद्धात सर्व धनुर्धारी वीरांच्या डोळ्यादेखत
कर्णाने युधिष्ठिराच्या प्राणावर आणलेला प्रसंग. युधिष्ठिर आणि कर्ण हे एकमेकांवर भयंकर चिडले असताना कृष्णाने अर्जुनाला दिलेला धीर. दुःशासनाचे रक्तप्राशन करण्याची प्रतिज्ञा करून भीमाने रणांगणात दुःशासनाचे वक्षस्थळ विदीर्ण करून केलेले रुधिरपान. द्वंद्वयुद्धामध्ये अर्जुनाने केलेला कर्णाचा वध इत्यादी विषय या 8व्या कर्णपर्वामध्ये आलेले आहेत. महाभारताचे मर्म जाणणाऱ्या विचारवंतांनी कर्णपर्वात एकूण 70 अध्यायांची आणि 4964 श्लोकांची गणना केलेली आहे. सौती पुढे सांगतात, यानंतर अनेक चमत्कारिक घटनांनी परिपूर्ण असलेले 9वे शल्यपर्व आहे. या पर्वातील विषय कौरवांच्या सैन्यातील बहुतेक सारे महान योद्धे रणांगणात पडल्यावर मद्रराज शल्याची सेनापती म्हणून नियुक्ती, कौमार आख्यान, अभिषेकाचा समारंभ, पराक्रमी महासारथी वीरांची एकामागून एक झालेली रथयुद्धे, कौरवांपैकी प्रमुख कौरवांचा झालेला वध, महात्म्य युधिष्ठिराने शल्याचा केलेला वध, सहदेवाने शकुनीचा केलेला वध, बहुतेक सारे सैन्य गारद झाले असता दुर्योधनाने सरोवरात केलेला प्रवेश आणि त्या ठिकाणी जलस्तंभन करून त्याचे गुप्त वास्तव्य. दुर्योधन सरोवरामध्ये दडून बसला आहे अशी कोळ्यांनी भीमाला दिलेली माहिती, युधिष्ठिराने दुर्योधनाला उद्देशून केलेले मर्मावर प्रहार करणारे भाषण, भयंकर संतापलेल्या दुर्योधनाचे डोहातून निर्गमन, त्याचे भीमाबरोबर झालेले गदायुद्ध, त्या दोघांचे चुरशीचे युद्ध चालू असताना त्यावेळी बलरामाचे तेथे झालेले आगमन, सरस्वती नदीच्या काठावर असलेल्या तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याचे स्तवन, रणांगणात दुर्योधनाचे भीमाबरोबर झालेले तुंबळ गदायुद्ध, या गदायुद्धामध्ये फार जोराने फेकलेल्या गदेने भीमाने केलेला दुर्योधनाच्या मांड्यांचा चुराडा, या 9व्या शल्यपर्वामध्ये वरीलप्रमाणे अघटित वृत्तांतांनी भरलेल्या कथा आलेल्या आहेत. कौरवांच्या कीर्तीची पताका फडकवणाऱ्या व्यास महर्षींनी या पर्वामध्ये एकूण 59 अध्यायांचा आणि 3220 श्लोकांचा समावेश केलेला आहे. आज आपण इथे थांबूया आणि याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.